तर उद्धव ठाकरेंचं पक्षाने जिभेवरचं नियंत्रण सुटलंय अशी टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे। जिभेवर कंट्रोल न करता बोलणं हे निंदनीय असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय। बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हापासून लोकांनी ठाकरेंना सोडल्याची टीका देखील आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। त्यांचं नियंत्रण स्वतःच्या पक्षावरचं जसं सुटलं तसं त्यांचं नियंत्रण त्यांच्या जिभेवरचं सुद्धा सुटलेलं आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या माजी मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने अमर्याद जिभेवर कंट्रोल न करता बोलणं हे निंदनीय आहे। माननीय पंतप्रधानांवर बोलण्या अगोदर स्वतः अभ्यास करण्याची सवय उद्धवजींनी लावावी। त्यांच्या पक्षात असला तर तो आपला आणि समोरच्या पक्षात गेला तर तो बाबा नाही। उद्धवजींनी ज्या वेळेला बाळासाहेबांचे विचार सोडले, हातामध्ये शरद पवारांचे विचार आणि सोनिया गांधीजींच्या पक्षाचे आचार हे घेतले, तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे कडवट हिंदुत्ववादी उद्धवजींना सोडून बाहेर निघायला लागले। सूर्यकांत दळवी त्यातलंच एक उदाहरण आहे।